वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय. पुढील वारीत ज्येष्ठ, दिव्यांग आणि अंध भाविकांना मिळणार विठ्ठलाचे विशेष मुखदर्शन. पंढरपूरच्या पुढील आषाढी आणि कार्तिकी वारीत वारकऱ्यांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितले की 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध वारकऱ्यांसाठी विठ्ठलाच्या विशेष मुखदर्शन आणि पादुका दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. यंदाची आषाढी वारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंदिर समिती आणि प्रशासनाच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली. तब्बल 33 लाख भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. तर स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि पिण्याच्या पाण्याच्या उत्तम व्यवस्थेमुळे निर्मळ वारी संकल्पना यशस्वी ठरली. याशिवाय चंद्रभागा परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी 2 नवीन पादचारी पूल उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने भीमा नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनचे एक रांग आहे आणि पददर्शनचे एक रांग आहेत. पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70% पुढे असतात. खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेले वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात. असं बरेच वारकरी असतात. त्यांच्या आपल्याला मुखदर्शनमध्ये सुद्धा या पददर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाही आहे. अशा पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांचं दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल याचा आमचा विचार आहेत. भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन वारीचा अनुभव विचारला तर हे खूप वेगळे अनुभव आहेत. जिल्हाधिकारी म्हणून म्हणजे जे कोणी ह्या खुर्चीवर बसले सगळ्यांचं असं आहे की प्रत्येक वारकरी आमच्या शासनाची जबाबदारी आहे, आमच्या जबाबदारी आहेत. खूप मोठा चॅलेंज असतो. प्रत्येक गोष्टी बारीक गोष्टीसाठी आपल्याला लक्ष द्यायचं असतो. रस्त्यावर असलेले खड्डा, पोलवर असलेले वायर, टाईल्स म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचं असतो. आणि आता मला सांगितल्याप्रमाणे हा वारी इन्सिडेंट फ्री झालेली आहे. म्हणजे एकही घटना झालेल्या नाही आहे. ज्या काही लोकांच्या नॅचरल कॉजमध्ये कार्डियक अरेस्टमध्ये मृत्यू झालेली आहेत. ह्या सोडून आपल्याला ह्या पर्टिक्युलर वारी मला काय सांगायला खूप आनंद वाटत आहे की इन्सिडेंट फ्री झालेली आहेत. याच्यामध्ये हे टीम एफर्ट आहेत. म्हणजे पूर्ण जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये डे अँड नाईट काम केलं. याच्यामध्ये एकही कोणी व्यक्तीचं यश नाही आहे. हे सगळं पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षाखाली जे पूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं. या पूर्ण टीमचा भेटलेले यश आहे. आता सर्वप्रथम आम्ही नीरा घाटातून जवळपास 21,000 क्युसेक्स प्रमाणे आम्ही विसर्ग केलं होतं. तो आता बऱ्यापैकी कमी झालेली आहेत. आता उजनीतून आता जवळपास 20,000 क्युसेक्स प्रमाणे आता विसर्ग चालू झालेले आहे. मी सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करा आणि काळजी घ्या. आणि आता विसर्ग वाढणार आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेली आहेत. म्हणजे प्रत्येक 1000 क्युसेक्स वाढण्याचा कोणत्या डिपार्टमेंटने काय करायला पाहिजे. सर्वप्रथम 9,000 क्युसेक्स वाढलं तर पूर्ण बोटिंग जे काही होडी आहे तर होडी बंद करा. असं प्रत्येक 1000च्या आमच्याकडे नियोजन आहेत. 15,000च्या पुढे गेलं तर आम्ही दगडी पूल बंद करणार आहेत. अशा पद्धतीनं पूर्ण नियोजन केलेले आहेत. आणि जवळपास 40 ते 45 तलाठी फील्डवर आहेत. त्यांचं सगळं प्रत्येक पूर्ण वॉलवंटांना आम्ही झोन वाईज डिवाईड करून त्यांना ड्युटी दिली गेलेली आहेत. या व्यतिरिक्त NDRFच्या टीमसुद्धा तिथे आता वारी संपेपर्यंत तिथे आहेत. या व्यतिरिक्त आमच्या पूर्ण DMMच्या टीम आहेत. 18 रेस्क्यू बोट्स तिथे आता सध्या उपलब्ध आहेत. आम्ही पूर्ण नियोजन केलेले आहेत. आणि ह्या पर्टिक्युलर बातमी बघणारे सर्व सोलापूरकरांना, वारकऱ्यांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाताना पूर्ण काळजी घ्या. आता विसर्ग वाढणार आहेत आणि रात्री जायला पूर्णपणे तुम्ही बंद करा आणि पहाटे जाणारे सुद्धा तुम्ही पूर्णपणे बंद करा. आणि जे काय आमच्या शासनामार्फत जे काय आम्ही इशारा देत होतो तुम्ही काटेकोरपणे पालन करा.